बाबुल प्यारे सजन सखारे सुनो मेरी मैया, बोझ नहीं मैं किसी के सर का ना मझधार में नैया। पतवार बनूंगी लहरों से लड़ूंगी। सर्वप्रथम आज उपस्थित सगळ्या माझ्या रणरागिणींना महिला दिवसच्या शुभेच्छा देते। जरी महिला दिवस 8 तारखेला आहे, पण खऱ्या अर्थात दापोलीचा महिला दिवस काय असतो आज तुम्ही इकडे 25 तारखेला दाखवून दिला, याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या मनापासून आभार मानते। खरं सांगायला गेलं तर आजपर्यंत बरेच कार्यक्रम बघितले, पण नगर पंचायतला झालेला मला वाटतं दापोलीच्या इतिहासातला पहिला सुपरहिट कार्यक्रम आज झालेला आहे। 9 नगरसेविका आणि नगराध्यक्ष मॅडम, खास करून तुम्हाला ह्याचा श्रेय जातो, कारण का आज तुम्ही दापोलीच्या महिलांसाठी एक प्लॅटफॉर्म तयार केला। मला अभिमान वाटतोय। खरं तर दादा आज इकडे, मला वाटतं दादा या कार्यक्रमाला आले असते, दादांना खरंच आवडलं असतं। आजपर्यंत दापोलीमध्ये एवढं टॅलेंट आहे हे कधी दिसलं नाही, ते आज दिसून आलेलं आहे। खास करून माझ्या छोट्या छोट्या चिमुकली इकडे ज्या डान्स करून गेल्या, दोघी तिघी सगळ्यांची मला नावं माहित नाहीये, पण खरंच सुंदर परफॉर्मन्स या वयात तुम्ही केलंय। आणि मला वाटतं शेवटी आपले पिल्ले सर तुमचे आभार मानेन, कारण का त्यांची माझी ओळख आहे, ते पत्रकार आहेत, त्यांची ओळख असते, पण त्यांची मुलगी आणि त्याच्यावरतून बायको दोघांनी आजच्या स्टेजवरती मला वाटतं चमत्कार दाखवलाय। हे खरंच मला वाटतं कुठे ना कुठे आज खास करून तुमचे पण आम्ही खरंच तुमचं पण आभार मानेन, अभिनंदन करेन। एवढे चांगले परफॉर्मन्स तुम्ही घरात लपवून ठेवलेले शेवटी आज आम्हाला महिला दिवसाच्या निमित्ताने दाखवले। आणि मला वाटतं ह्याच्या पुढे जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की समाजकारण चालू असतं, पण कुठे ना कुठे फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुद्धा माझे बरेच कार्यक्रम चालू असतात। मला वाटतं पुढच्या पिक्चर साठी ऑडिशन साठी टीमला दापोलीत पाठवलं पाहिजे, एवढे टॅलेंट दापोलीत शोधलेलं आहे। जर एक रणरागिणीला आई असेल, मुलगी असेल, बहीण असेल, सून असेल, सासू असेल, सगळ्यांना महिला दिवसाच्या शुभेच्छा देते। मला दरवर्षी एक फॅमिली सारखं तुम्ही बोलवतात, तुमच्या दर कार्यक्रमात सहभागी करतात, याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते। इकडेच थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र।